नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रीना खूपच घाबरलेली असते. जेव्हा ती रूममध्ये येते तेव्हा सिंधू तिच्या मागे सफेद साडी आणि लेन्स बदलून उभी असते. सिंधूला त्या अवतारात बघून रीना तिला भूत समजते आणि खूपच घाबरते. रीनाचं लक्ष हे सिंधूच्या पायांकडे जातं तेव्हा सिंधू ही वरती हवेत तरंगत असते. बघून तर रीना खूपच घाबरते आणि पळत सुटते. तर इकडे जाधव राघवला म्हणतो की सर, आता एक प्रॉब्लेम झालाय, तो आता पूर्ण पैसे मागतोय. तो आता एवढ्यावर नाही ऐकायचा. राघव म्हणतो की ओ गॉड, आता इतक्या लवकर इतके पैसे कुठून आणायचे. तर जाधव म्हणतो की सर, माझ्याकडे एक आयडिया आहे. इकडे रीना ही खूपच घाबरलेली असते. ती तिच्या रूममध्ये येते आणि अजयला फोन लावते. रीना अजयला म्हणते की अजय, तू जिथे कुठे असशील तिथून पटकन घरी ये. ती सिंधू आता भूत बनून आली आहे, ती मला मारून टाकेल, तू लवकर ये. अजय म्हणतो की रीना, मला खरोखरच असं वाटतंय की तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. माझं काम झाल्यावर मी येतो घरी. रीना म्हणते की हे बघ, मला एकटीला अजिबात दम निघणार नाही. मी एक काम करू का, मी बबडीला बोलावून आणू का इथे झोपायला. अजय म्हणतो की अजिबात नाही. हे बघ, जर कोणाला कळलं तुला कसली भीती वाटते तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कोणालाही आता कळता कामा नाही की सिंधू मेली आहे, समजलं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. रीना म्हणते की मग मी आता काय करू. तर अजय म्हणतो की झोपून घे, तू शांतपणे झोप, मी येतो. अजय रीनाचं काहीही न ऐकता फोन कट करून टाकतो. अचानक इकडे रीनाला आरशामध्ये सिंधू दिसते. सिंधू खूप विचित्र रीनाकडे बघत असते. रीना खूप घाबरते आणि जेव्हा ती मागे वळून बघते तर रीना जेव्हा तिथून निघून जात असते तेव्हा अचानक रूममधल्या एक एक गोष्टी पडायला लागतात आणि रीना पळत पळत बाहेर जाते. इकडे राघव घरी आलेला असतो. राघव म्हणतो की काकू, काय झालं, तुम्ही अजून झोपला नाहीत. राणी म्हणते की राघव, अरे एवढं सगळं सुरू असताना झोप तरी कशी लागणार आहे. त्यातल्या त्यात सिंधू तिथे गेली आहे म्हटल्यावर तिने अजून नवीन प्रॉब्लेम क्रिएट करायला नको. राघव म्हणतो की ती कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही आहे मधू, ती उलट आपलं घर वाचवायला तिथे गेली आहे. आणि हे सर्व करत असताना तुला तिला सपोर्ट करायचा नसेल तर करू नकोस, पण तिला नावही ठेवू नकोस. ऋतुजा म्हणत असते की ऋषभचा फोन लागत नाही, रेश्माचाही फोन लागत नाही, आता करायचं तर काय. राघव म्हणतो की काकू, ऋषभ आणि रेश्माचे फोन त्यांनी काढून घेतलेत आणि बंद करून ठेवलेत. ऋतुजा म्हणते की मी सिंधूला फोन करून बघू का. राघव म्हणतो की नाही, नको, तिथे काय परिस्थिती आहे हे आपल्यालाही माहीत नाही आहे. त्याच आता त्यांना संशय यायला नको, तू काळजी करू नकोस. मी तर म्हणतोय की तुम्ही सर्वजण जा आणि आराम करा. ऋतुजा म्हणते की अरे कसं झोपू, माझा मुलगा आणि माझी सून त्या लोकांच्या तावडीत आहे. ते त्यांच्याशी कसं वागत असेल, काय करत असते, कोणास ठाऊक. एवढ्या लाडात वाढलेली मुलं या अशा गोष्टी त्यांनी कधी पाहिल्याच नाही आहेत. आणि तू म्हणतोयस की झोपा म्हणून. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आईबाप म्हणून आम्ही खूप कमी पडलोय. मिनी म्हणते की नाही ऋतुजा, हे जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. या सर्व गोष्टींसाठी फक्त मी दोषी आहे. माझ्या एका चुकीमुळे आपण बेघर झालो आणि आपण आपलं सर्वस्व गमावून बसलोय. माझ्या माहेरची माणसं इतकी विश्वासघातकी असेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. माझी भाची आणि तिच्या नवऱ्यावर मी विश्वास ठेवला म्हणून आज आपली ही गत झाली. राघव रुक्मिणीला म्हणतो की काकू, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, सिंधू आणि मी आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय आणि तू प्लीज सारखं सारखं असं बोलू नकोस, आपण काय बेघर नाही आहोत. राणी मध्येच म्हणते की सिंधू तिथे आहे म्हटल्यावर नक्कीच काहीतरी गडबड होणार. राघव राणीला म्हणतो की खबरदार मधू, जर सिंधूच्या विरोधात आता एक शब्द जरी काढलास तर तिच्यामुळे आपल्या घरातल्यांना थोडी तरी आशा आहे, ती तू तरी घालू नकोस. सिंधूने आपल्या घरातल्या कित्येक संकटांना एकटीने फेस केलंय आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. सिंधू जे काही करेल ते व्यवस्थितच करेल. काकू, तू या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नकोस, तू जाऊन आराम कर. आता लवकरात लवकर आपण आपल्या घरात असू, आय प्रॉमिस. तर इकडे रीना खूपच घाबरलेली असते आणि घाबरत घाबरत ती हॉलमध्ये येते. हॉलचा दरवाजा ती उघडते आणि सर्व लाईट्स ऑन करते. तितक्यातच अजय तिथे येतो आणि रीनाला ह्या अवस्थेत बघतो. रीना जेव्हा अजयला बघते तेव्हा जोराचा हक करते. रीना खूपच घाबरलेली असते, ती रडतही असते. तेव्हा अजय म्हणतो की काय झालं रीना, रडायला काय झालंय. रीना म्हणते की अजय, बरं झालं तू आलास, तिथे सिंधू आहे, मी सिंधूचं भूत बघितलंय. तशी हवेत होती आणि तिने सगळे केस असे मोकळे सोडले होते आणि तिचे डोळे पूर्ण पांढरे झालेत. अजय जेव्हा तिथून जात होते ना तेव्हा स्टोअरूममधून ती सारखी मला हाका मारतीये. मी जेव्हा तुला फोन केला तेव्हा तुझा फोन ठेवला तेव्हा अचानक आपल्या रूममधल्या सगळ्या फ्रेम्स खाली पडल्या. अजय, मला खूप भीती वाटते, ती आपल्याला मारून टाकेल. अजय रीनाला म्हणतो की रीना, अगं तुला फक्त भास होत आहे, चल स्टोअरूममध्ये जाऊन बघू ती आहे की नाही. अजय रीनाला घेऊन स्टोअरूममध्ये येतो.
रीना म्हणत असते की अजय नको, अरे सिंधूचं भूत आहे तिथे. अजय रीनाला म्हणतो की रीना अगं काय झाले, जर ऋषभ आणि रेश्माने हे ऐकलं तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुला कळतंय का. त्यांना काहीही कळता कामा नये. तितक्यातच ऋषभ आणि रेश्मा तिथे येतात. ऋषभ म्हणतो की काय झालं दादा, कोणाला काही कळता कामा नये. अजय म्हणतो की तुम्हाला कामं नाही आहे, तुम्ही इथं काय करताय. ऋषभ म्हणतो की दादा अरे तेच विचारतोय मी की तुम्ही इथं काय करताय, मला काही हवंय का, मी आणून देऊ का तुम्हाला काही. अजय म्हणतो की तुम्हाला काय करायचंय, नोकर आहात तर नोकरासारखेच वागा. रेश्मा म्हणते की सॉरी दादा, पण रीनाताई अहो तुम्ही ओरडत का होतात, म्हणजे सगळं काही ठीक आहे ना. अजय म्हणतो की तुम्हाला काय करायचंय, एकदा तुम्हाला सांगितलं ना, निघा म्हणजे निघा. रेश्मा आणि ऋषभ तिथून निघून गेल्यावर अजय दरवाजा बंद करतो आणि जेव्हा तो सिंधूला बघतो तेव्हा आणि जेव्हा अजय कोपऱ्यात उचकून बघतो तर सिंधू तिथेच बसलेली असते. अजय म्हणतो की बघ सिंधू इथेच आहे, बघितलंस काहीच प्रॉब्लेम नाही आहे. रीना म्हणते की अरे सिंधूची बॉडी जर इथे आहे तर मी कोणाला बघितलं, नक्कीच सिंधूचं भूत होतं, मी तुला खरंच सांगतेय. अजय म्हणतो की रीना झोपायला चल. तर रीना म्हणत असते की प्लीज अजय माझ्यावर विश्वास ठेव. अजय म्हणतो की रीना तुला काय झाले, हे भूत वगैरे काही नसतं. रीना म्हणते की असतं भूत, मी सांगते ना तुला, मला दुसरं काहीच माहीत नाही, आपण इथून निघून जातोय प्लीज. अजय म्हणतो की कुठे जाऊयात. रीना म्हणते की आपण हॉटेलमध्ये जाऊयात. अजय म्हणतो त्यासाठी पैसे लागतात, ते आहेत का आपल्याकडे. आता आपण नाही इथून निघू शकत, उद्या आपलं काम झालं की पैसे मिळाले तर आपण इथून निघू. रीना म्हणते की तोपर्यंत सिंधूचं भूत आपलं जीव घेईल. अजय रीनाला म्हणत असतो की रीना ही सर्व अंधश्रद्धा असते, मी सांगतोय ना तुला, मी आहे ना इथे, हे बघ आपली डील झाली की आपण लगेचच इथून निघूयात. रीना अजयला म्हणते की हे बघ अजय, मी आता इथे एकही रात्र थांबणार नाही, तर आता आपण अजून काही दिवस इथं थांबलो तर आपल्याला सिंधूचं भूत मारून टाकेल. अजय म्हणतो की बस झालं, शांत बस, सारखा खून खून जर केला तर तुझा खून करून मी तिच्या बाजूला तुला बसवेल. तुम्ही दोघी भूतभूत खेळत बसा इकडे, तुला चालणार आहे. तुला मी सांगितलंय ना शांत बसायचं, इथून पुढे एक शब्दसुद्धा बोलायचाच नाही. आता शांतपणे चल माझ्यासोबत. रीना अजयचं बोलणं ऐकते आणि त्याच्यासोबत तिथून निघून जाते. ते दोघं निघून गेल्यावर सिंधू डोळे उघडते, तिच्या डोळ्यातला लेन्स काढते. सिंधू म्हणते की माझा प्लॅन अगदी करेक्ट चाललाय, आता तुम्हाला दोघांना असंच घाबरून तुमच्याच तोंडून मी कन्फेशन काढून घेणार. तर इकडे रीना हॉलमध्ये सोफ्यावरच झोपलेली असते. तितक्यात तिला आवाज येतो की अहो रीनाताई का मारल्यात मला. रीना दचकून जागी होते. रीना विचारते की कोण आहे. तितक्यात बबडी तिथे येते आणि म्हणते की मी आहे, चहा घेऊन आली तुमच्यासाठी. रीना बबडीवरच ओरडते आणि म्हणते की तो चहा ठेव आणि निघ इथून. रीना जेव्हा चहाचा कप उचलायला जाते त्याच वेळी खुर्ची अचानक हलू लागते. राणी देखील अचानक खाली पडते. तितक्यातच अजय देखील तिथं आलेला असतो. रीना म्हणते की बघ अजय, मी तुला म्हटले होते ना, बघ अरे ते अचानक पडलं. अजय रीनाला म्हणतो की अगं ते वाऱ्याने पडलं असेल. अजय रीनाला म्हणतो की काय झालं, तुला कालसारखं स्वप्न पडलंय का परत. रीना म्हणते की अरे ते स्वप्न वगैरे काही नव्हतं रे, मी तुला सांगते ना सिंधूचा आत्मा इथेच कुठेतरी फिरतोय, माझ्यावर विश्वास ठेव, कालचं स्वप्न नव्हतं रे, तू प्लीज काहीतरी कर, मला लवकरात लवकर इथून निघायचंय. अजय म्हणतो की पैसे निघाल्यावर आपण लगेचच्या लगेच इकडून निघूयात. रीना म्हणते की हे बघ मी तुला आधीच सांगते की मी आजची रात्र इथं अजिबात काढणार नाहीये. तर इकडे रुक्मिणी म्हणत असते की रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाहीये, काय करावं काहीच सुचत नाहीये. जसा जसा दिवस जातोय तशी तशी मला खूप भीती वाटते. 2 दिवसात रत्नाकर आणि राजश्री घरी येत आहे, तोपर्यंत जर आपलं रत्नपारखी सदन आपल्या हातात आलं नाही तर त्या दोघांना मी काय उत्तर देऊ. ऋतुराज म्हणतो की आपल्याच मूर्खपणामुळे आपण आपलं घर गमावून बसलो. राणी म्हणते की राघव करतोय ना प्रयत्न, तो नक्कीच काहीतरी करेल. रुक्मिणी म्हणते की खरं म्हटलं तर मला सिंधूची जास्त काळजी वाटते, ती तिथे गेली आहे ते आपलं घर मिळवण्यासाठी, ती व्यवस्थित तर असेल ना, मला खरंच खूप काळजी वाटते तिची. राणी म्हणते की कोणास ठाऊक नसते उद्योग करायचे आणि सगळ्यांना काळजीत पाडायचं, तिला कोणी सांगितलं होतं नसते उद्योग करायला. तर इकडे ऋषभ ऋतुराजला फोन करतो. ऋतुराज अननोन नंबर म्हणून फोन ॲक्सेप्ट करतो. ऋषभ म्हणतो की हॅलो बाबा, मी ऋषभ बोलतोय. ऋतुराज म्हणतो की अरे ऋषभ कसा आहेस तू, आणि हा कोणाचा नंबर आहे. ऋषभ सांगतो की बाबा मी इथेच आहे आपल्या घरात आणि हा बबडीचा नंबर आहे, मी तुम्हाला चोरून फोन करतोय, माझा फोन त्याने काढून घेतलाय आणि रेश्माचा फोन त्याने पाण्यात टाकलाय. फक्त तुम्हाला एवढंच सांगायला फोन केलाय की आम्ही दोघं सुखरूप आहोत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ऋतुजा म्हणते की ऋषभ रेश्माची पण काळजी घे हा. ऋषभ म्हणतो की तू अजिबात काळजी करू नको, सिंधू वहिनी आहे आमच्यासोबत. आणि काकू ऐकतेस ना तू, सिंधू वहिनी आपल्याला लवकरात लवकर आपलं घर परत मिळवून देईल. रुक्मिणी विचारते की सिंधू कशी आहे, सिंधू ठीक आहे ना. डोक्यात काय सुरू असतं काही कळत नाही, तू एक काम कर, तिला फोन दे, मला तिच्याशी बोलायचंय. तितक्यातच कोणीतरी येण्याची चाहूल होते, त्याच्यामुळे ऋषभ म्हणतो की काकू सगळं काही आता ठीक आहे, तू काहीच विचारू नकोस.
आणि असं म्हणून ऋषभ फोन ठेवून देतो. ऋषभ बबडीला बबडीचा फोन देतो आणि म्हणतो की बबडी, तुझ्यामुळे खरंच खूप मदत झाली. तुझ्यामुळे आज आम्ही आमच्या घरच्यांशी बोलू शकलो. इतक्यात कोणीतरी तिथे येत असतं, त्याच्यामुळे बबडी खिडकीतून निघून जाते. इकडे जाधव राघवला विचारतो की सिंधुताईंशी काही कॉन्टॅक्ट झाला. राघव म्हणतो की नाही अजून, म्हणून तर मला भीती वाटते. इथे नक्की काय घडतंय हे कळायलाही मार्ग नाहीये. तर ती मुलगी म्हणते की सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सिंधुवहिनी खूप धीराच्या आहेत, त्यांना काहीही होणार नाही. तर इकडे जाधव राघव समोर एक बॅग ठेवतो आणि बॅग ओपन करतो तेव्हा खूप सारे पैसे त्याच्यामध्ये असतात. राघव जाधवला विचारतो की हे सर्व पैसे कुठून आणलेस तू? जाधव म्हणतो की सर, तुम्हाला अजून माझा प्लॅनच लक्षात आला नाही. या सगळ्या नोटा खोट्या आहेत, फक्त वरची आणि खालची नोट खरी आहे. राघव म्हणतो की आउटस्टँडिंग, तुला कळलंय ना आता काय करायचं ते? मिशन ताबडतोब सुरू करा. मला कुठल्याही परिस्थितीत आजच घराचे पेपर्स हवेत. तर जाधव आणि ती मुलगी तिथून निघून जातात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, जेव्हा सिंधू दरवाजामधून भूत बनून आलेली असते तेव्हा रीना अजयला सांगते की अजय, ती बघ सिंधू. अजय सिंधूला पुन्हा फुलदाणी फेकून मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती सिंधूच्या पायाजवळ पडते. सिंधू तिथून निघून जाते. तर सिंधूच्या पायाचे लाल ठसे पडलेले असतात आणि ते अजय बघतो. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.